बदलापूरमध्ये मागच्या आठवड्यामध्ये 3 वेगळ्या घटना झाल्या आणि त्यातल्या 2 घटना या अत्यंत काळजीच्या होत्या. एक घटना अत्यंत संतापजनक आहे. मुलींबरोबर शाळेमध्ये जी जाणारी मुलगी होती तिचा जो विनयभंग त्या ठिकाणी झाला, त्या संदर्भामध्ये मी पोलिसांकडनं माहिती घेतली. बस शाळेची होती का? कारण प्रत्येक ठिकाणी राज्य सरकारकडनं त्या ठिकाणी स्कूल बसेस कशा असाव्या याच्याबद्दलची नियमावली देण्यात आलेली आहे, परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याचं पालन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. माहिती अशी मिळाली की काही पालकांनी एकत्र येऊन एक बस हायर केली होती आणि ती बस त्या मुलींना नेत आणि आणत होती आणि त्याच्यामधल्या त्या हरामखोर ड्रायव्हरने एका मुलीचा त्या ठिकाणी विनयभंग केला. पोलिसांनी अर्थात काही तासांमध्ये त्याला अटक केलेली आहे. या घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी खरं तर लोकसहभागामधून एखादी मुवमेंट या ठिकाणी चालू व्हायला पाहिजे अशी मी विनंती नगराध्यक्ष रुचिताताई आहेत त्यांच्याकडे मी केलेली आहे. कारण ही दुसऱ्यांदा झालेली घटना आहे. या घटना अत्यंत संवेदनशील आहे आणि म्हणून या शहरामधले बदलापूरकरांची मुलं ज्या शाळेमध्ये शिकतायत त्यांच्यामध्ये ती सुरक्षित घरी गेली पाहिजेत, सुरक्षित शाळेत आली पाहिजेत, त्यांना योग्य शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठीची भूमिका काय असावी यासाठीची एक लोक चळवळ सुद्धा त्या ठिकाणी लोकसहभागातून होणं गरजेचं आहे आणि नगराध्यक्षताई नक्कीच ते करतील असा मला विश्वास आहे.